उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 1 लाखाच्याही वर क्युसेक पाणी सोडले असल्यामुळे सध्या चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे। पंढरपूर शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी शहरातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या। आमदार समाधान आवताडे यांनी बैठक घेऊन प्रशासनाला खडबडून जागे केल्यामुळे चंद्रभागा नदी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात झाला असल्याचे पाहावयास मिळत असून नगर परिषद यंत्रणाही सज्ज झाली आहे। बैठकीनंतर आमदार आवताडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। उजनी धरण 100% भरल्यामुळे वरून येणारा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात उजनीमध्ये येतोय। त्यामुळे भीमा नदीमध्ये ते पाणी आलेला जो मोठा विसर्ग आहे हा भीमा नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी येतोय आणि पूरजन्य परिस्थिती या निमित्तानं निर्माण झालेली आहे। आणि मोठा पूर जर आला तर लोकांच्या बाबतीत तिथली शिफ्टिंग असेल किंवा लोकांना त्या सुविधासुद्धा मिळणे हे अत्यंत क्रमप्राप्त आहे। प्रांत ऑफिसमध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार, BDO, DYSP, उजनीचे सर्व अधिकारी, नगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी आणि महसूलचे सर्व अधिकारी या निमित्तानं बैठक झाली। आणि या बैठकीमध्ये या निमित्तानं जशा पद्धतीनं हा फ्लो वाढल, पुराची परिस्थिती जर वाढत गेली तर त्यामध्ये आपल्याला कशा या अडचणी येणार आहेत त्या अडचणीवर आपण कशा पद्धतीनं मात केली पाहिजे याकरता या निमित्तानं आजच्या बैठकीमध्ये लोकांना काही लोकांना शिफ्ट करणे असेल, शिफ्ट केलेल्या लोकांना त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवणं आणि त्यांच्याही जेवणाची व्यवस्था असेल किंवा इतर सगळ्या सोयीसुविधा ह्याही त्यांना देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या सर्व गोष्टीवरती आज या ठिकाणी आढावा बैठक झाली। त्यासाठी सर्व प्रशासन या पद्धतीनं सज्ज आहे आणि सर्व कामाला आज या ठिकाणी लागलेले आहे। किती कुटुंबाला स्थलांतरित केले शहरात आणि तालुक्यात? आता जवळजवळ मागचा जर सगळा हिस्ट्री काढली, इतिहास काढला तर 2020ला सगळ्यात मोठा विसर्ग या निमित्तानं आला होता। 2019लाही तीच परिस्थिती होती। मला वाटतं 2,94,000 असा काहीतरी विसर्ग या निमित्तानं 3 लाखाच्या आसपास विसर्ग नदीमध्ये आला होता। त्यावेळेला मोठी पूरजन्य परिस्थिती होती। बऱ्याच ठिकाणी या निमित्तानं पाणी शहरामध्ये आलेलं होतं। तर अशा परिस्थितीतसुद्धा प्रशासनाने या ठिकाणी लोकांना त्या शिफ्ट करणे असेल की लोकांच्या सुविधा निर्माण करण्याच्या असतील तर या निमित्तानं केलेलं होतं। तर आतासुद्धा हा विसर्ग, कारण आज वरती जर बघितलं धरणाच्या वरती हा येणारा विसर्ग वाढतोय। आजपर्यंतसुद्धा रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे, उद्यापासून ऑरेंज अलर्ट होईल। परंतु निसर्गाच्या या कुठल्याही गोष्टी आपल्या हातात नसतात। जर विसर्ग वाढला तर सगळ्या या गोष्टीला प्रशासनसुद्धा सज्ज राहिलं पाहिजे याकरिता आज बैठक झाली आणि त्याकरता सर्व कुठल्याही गोष्टीला प्रशासन सज्ज आहे।